नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. झणझणीत चमचमीत अशी मराठवाडा स्टाईल शेवभाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. तर साहित्य बघून घेऊ. फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि वाटणासाठी आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी मी घेतलं आहे ते एक मोठा चमचा भरून तीळ, सुक्या खोबऱ्याचा कीस, धणे, खसखस, लसूण मिरचीची पेस्ट, 2 मीडियम साईज कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ आणि ठाकूर शेवभाजी मसाला. या मसाल्यामुळे अप्रतिम चव लागते. तर गॅसवर सर्वप्रथम मी ठेवली आहे कढई आणि त्यामध्ये आता टाकायचे आहे 1 चमचा खसखस. खसखस ही छान स्लो गॅसवरच भाजून घ्यायची. 1 ते 2 मिनटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे तीळ. तीळसुद्धा या 1 ते 2 मिनटंच फक्त भाजून घ्यायचे आहे. लगेचच त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला धणे. धणेसुद्धा थोडंसं मंद गॅसवर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यातच खोबरं आता ॲड करायचं आहे. सोबतच खोबरंसुद्धा 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. थोडा कलर चेंज झालेला आहे म्हणजे हे भाजले गेलेत. आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये बाजूला काढून घेते. कढईमध्ये मी आणखीन घेतलं आहे थोडंसं तेल. त्यात आता ॲड करायचं आहे 2 मिरे, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग, 1 तेजपत्ता आणि आता त्यात टाकायचा आहे कांदा. कांदा या तेलामध्ये मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचा किंचित असा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा छान मऊ होतेपर्यंत या कांद्यामध्ये छान सोबतच परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आता सॉफ्ट झालेला आहे. हे मिश्रण आता थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचं. मिक्सरमध्ये धणे, खोबरं, तीळ, खसखस हे जे आपण भाजून घेतलं ते टाकून छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यावरूनच हा कांदा टोमॅटो जो भाजून घेतला होता तो थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे. त्याची बारीक फाईन अशी पेस्ट करायची आहे. थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर बारीक असं वाटण करून मी हे एका वाटीमध्ये काढून घेतले अशा पद्धतीने. फोडणीसाठी गॅसवर ठेवलेली कढई. कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी, जिरे, थोडासा हिंग आणि हे कांदा टोमॅटोचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे हे सर्व वाटण. जोपर्यंत ह्या वाटणापासून तेल सेपरेट होत नाहीत तोपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण मिरचीची पेस्ट ॲड करायची. बघा तेल सेपरेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. 1 चमचा हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि ठाकूर शेवभाजी मसाला
हे आमचे होम प्रोडक्ट आहेत. सर्व प्रकारचे मसाले ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तेथून तुम्ही ट्राय करू शकतात. 1 चमचा शेवभाजी मसाला ॲड केला आहे आणि मी आता त्यात 2 वाटी पाणी घालणार आहेत. पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तसं तुम्ही वापरू शकतात. मी या ठिकाणी साधारण 2 वाट्या पाणी घातलं आहे. त्यानंतर ॲड करायचे आहे चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. हां, आपली शेवभाजी रेडी आहे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे भाजीला. चपातीसोबत किंवा भातासोबत, भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते. तर ती सर्व कशी करायची, तर डिशमध्ये आधी थोडीशी शेव घ्यायची आणि त्यावरून हा जो आपण रस्सा केलेला आहे तो ॲड करायचा. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.